मित्रांनो, आजच्या गणपती स्पेशल व्हिडिओमध्ये मी होस्ट प्रल्हाद तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपण बदलापूरजवळ असलेलं मोहोपाळा गावातून आपल्याला आई वाघजाई देवी या मंदिराच्या दर्शनासाठी आपल्याला जायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा समोर आहे तो ताहुली किल्ला आणि त्याच्या मागं मलंगड आणि ह्या पूर्ण सह्याद्रीच्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत। आणि हेच ते आपलं निसर्गमय बदलापूर। मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी गाडी पार्क केली तिथून आपण या मार्गानं सरळ इथपर्यंत आलेलो आहे आणि इथून आपल्याला जंगलाच्या ट्रॅकनं आपल्याला वरती जायचं। मित्रांनो, या ठिकाणी इकडून पण एक पायवाट येते, सरळ इकडे मोहोपाळा गाव आहे, त्या गावातून सुद्धा ही पायवाट येते। छानसा मित्रांनो हा छोटासा ट्रॅक आहे आणि सुंदर या निसर्गमय वाटेमधून आपण पुढे जात आहोत। सुंदर ही पूर्ण सागाची झाडं सभोवताली आणि त्या झाडांमधून असलेली एक छानशी पायवाट आपल्याला त्या आई वाघजाई देवीच्या मंदिराकडे आपल्याला घेऊन जातो। मित्रांनो, छान अशी पायवाट आपल्याला दिसते आणि ह्या पायवाटेमधून आपल्याला पुढे जायचे। सुंदर असं हे पावसामधलं नयनरम्य दृश्य आपल्याला, पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे त्या पायऱ्या सर्व आता नष्ट झालेल्या आपल्याला दिसत आहेत। छान अशा आणि छोट्याशा जंगल ट्रॅकनं आपण जातोय। खूप निसर्गरम्य वनराई आपल्याला या ठिकाणी थाट घेऊन उभी असते आपल्याला दिसते। पूर्ण शांतता आणि पक्ष्यांच्या किलबिलाट आपल्याला या ठिकाणी ऐकायला भेटतोय आणि आपल्याला एकदम समोर आपल्याला आई वाघजाई देवीचं आपल्याला दर्शन या ठिकाणी घडते। मित्रांनो, अशा प्रकारे आपण आई वाघजाई देवीच्या मंदिराजवळ आपण आलेलो आहे। मित्रांनो, पूर्वी काळी हे मंदिर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होते, पण आता या ठिकाणी आपल्याला ह्या मंदिराची खूप छान प्रकारे या ठिकाणी जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसून येतो। आपण या ठिकाणी पाहू शकतो की खूप काही काळापूर्वी हे असं मंदिर होतं। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सभामंडप किंवा मंदिराचं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी छत आपल्याला पाहायला भेटत नाही, पण आपण आता या ठिकाणी आपण पाहू शकतो छान सुरेखप्रमाणे हे छत आणि हा मंदिराचा आपल्याला या ठिकाणी जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसून येतो। सभामंडपातून आपल्याला समोरचं हे निसर्गरम्य ठिकाण आणि दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। आपण वरती जाऊ शकतो आणि मित्रांनो, ह्या वर्षीच हे या ठिकाणी जे चौथरा वगैरे या ठिकाणी बांधला गेलेला दिसतोय हे कठळा आणि खूप काही या ठिकाणी ह्या वर्षी खूप नवीन गोष्टीचे या ठिकाणी बांधकाम केलेलं आपल्याला ठिकाणी दिसून येते। तर आपण वरती जाऊन या ठिकाणी छान असं श्री मारुती स्तोत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि या बाजूला आपल्याला शंकराचं मंदिर आपल्याला पाहायला भेटते।
मागच्या वर्षी आपण या ठिकाणी आलेलो होतो, पण या ठिकाणी आपण जे पाहू शकतो हे छोटंसं शंकराचं मंदिराचं बांधकामाची तयारी या ठिकाणी चालू होती। पण आता खूप दिवसांनी आपण या ठिकाणी आल्यामुळं या ठिकाणी आपल्याला ही वास्तू पूर्ण झालेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि सुंदर अशी ह्या पिंडीची या ठिकाणी स्थापना केलेली आपल्याला बघायला भेटते। आणि पिंडीसमोर असलेला हा नंदी दिमागदारपणे आपल्या देवाचं रक्षण करताना आपल्या ठिकाणी पाहायला भेटते। सुंदर उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी खूप छान प्रकारे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपल्याला निसर्गप्रेमींनी आणि भाविकांनी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते। मित्रांनो, खूप सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि आपण या ठिकाणी आलेलो आहे ती आई वाघजाई देवीचं आपण या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे। आणि मित्रांनो, थोडं ह्या रस्त्याने आपण उजव्या बाजून जर वरती गेलो तर आपल्याला गिरनार कट्टा आपण तिकडे जाणार आहोत आणि तिथूनही आपण गिरनार कट्टावरून आपण संपूर्ण बदलापूर शहराचं आपण दर्शन या ठिकाणी घेऊ शकतो। मित्रांनो, खूप सुंदर असं हे निसर्गरम्य ठिकाण आणि या ठिकाणी स्थानबद्ध असलेली आपली आई वाघजाई मंदिर आणि मारुतीरायाचं या ठिकाणी आपल्याला दर्शन घडलं। अशाच प्रकारे मित्रांनो, आई वाघजाईचं बद्दल आपण थोडं माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, खूप वर्षा कालावधीपासून आपण गावाचं जे सीमा असते त्या ठिकाणी अशा प्रकारचे आपल्याला भरपूर मंदिर आपल्याला पाहायला भेटतात। त्याचं मागचं कारण म्हणजे मित्रांनो, पूर्वी गावं हे जंगलाच्या एकदम शेजारी वसलेले राहायचे आणि त्यामुळे जंगलामधून जे हिंस्रस्त्रापक प्राणी हे त्या गावामध्ये यायचे आणि आपले पशुपक्षींना ते प्राण्यांना बकरी गाई गुरं यांना ते खायचे किंवा त्यांना जंगलाच्या दिशेने घेऊन जायचे। ह्या प्रकारे मोठ्या प्रमाणात पशुपक्षींची हत्या होत होती आणि त्यामध्येच गावकरी आपल्या देवी मातेकडं साकडं घालायचे, आई आमच्या प्राण्यांचं आणि आमच्या पशुपक्षींचं खरंच ह्या हिंस्रस्त्रापक प्राण्यांपासून रक्षण कर। यासाठी ते गावाचे जे सीमा राहायची त्या ठिकाणी ते जंगलाच्या दिशेनं आपलं आई वाघजाई देवीचं ते मंदिर उभारलेलं राहायचं। या आई वाघजाई देवी मंदिराला विविध नावानं संबोधलं जातं। प्रत्येक गावाच्या ठिकाणी आई वाघजाईचं वेगवेगळे नाव आपल्याला ऐकायला भेटतात। कुठं सोमजाई, कुठं चामुंडा देवी आणि असे विविध प्रकारचे नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। तसंच हे आपलं वाघजाई मंदिर हे खाली जे असलेलं मोहपाडा गाव आहे, आपण जो ट्रॅकनं आपण ज्या ठिकाणी वरती आलो, आपल्याला ज्या ठिकाणी आपण बाईक पार्किंग केली तिथून आपण वरती आलो ते मोहपाडा गाव आणि ह्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणात वसलेले असे हे वाघजाई देवीचं मंदिर आपण या ठिकाणी पाहतो। मित्रांनो, या ठिकाणी भाविक, पर्यटक, निसर्गप्रेमी असे विविध प्रकारचे या ठिकाणी लोक या ठिकाणी येत असतात आणि ह्या ठिकाणी आई वाघजाईचं दर्शन घेऊन ते पुढं एक या ठिकाणी गिरनार कट्टा आहे त्या आपण तिकडे जात आहे आता। त्या ठिकाणी संपूर्ण बदलापूर शहराचं आपल्याला दर्शन घडायला मिळतं। सुंदर असं हे सुंदर बदलापूर शहर आणि बदलापूरचा आजूबाजूचा पूर्ण परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। चला तर आता आपण गिरनार कट्टाकडे जाऊया। All I want
मंदिराच्या मागच्या बाजून आपल्याला गिरनार कट्ट्याकडे आपल्याला जायचं आहे आणि इथून आपण सुंदर असं आपलं माझं बदलापूर त्याचा आपल्याला विहंगम कोयता असून काठी पण जवळ ठेवतो. या पानांचा काय उपयोग काका? आता या गणपती बसलेत ना जेवायला लोक, हां 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 बरोबर ना, जेवणासाठी लागतच नाही. पण आपल्याला या ठिकाणी मोहपाडा गावातील ग्रामस्थ भेटले आहेत आणि त्यांनी आपल्याला मंदिराबद्दल विशेष अशी अधिक माहिती दिली. आपण ती माहिती जाणून घेऊया. काका तुमचं नाव? रमेश अंबा भांगारे. मंदिर असं म्हणायला गेलं ना ते एकदम साधं मंदिर होतं. ते बाजूला एक फोटो लावले बघत तसं. मग त्याच्यानंतर आमची एक कमिटी झाली. भरपूर काही लोक आहेत, रवी सोळशे वगैरे, राजू शिंदे, शेखर साळुंखे, असे ग्रुप तयार केला आणि मग ग्रुपमध्ये थोडे थोडे लोकांनी मदत केली. त्याच्यात मेन मदत म्हणजे रवी सोळशे मेन आहेत, अध्यक्ष पण तेच आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सगळं पुढाकार घेतला. मग राजू शिंदे, आम्ही पत्रे पाईप सगळे जमा केले आणि हळूहळू थोडेसे मग मीच माझ्या घरचे सगळे परिवार, लेडीज, मुली वगैरे, जावे वगैरे सगळ्यांनी मी वर चढवून मग नटबोल्ट सिस्टीम बनवली. माझा वर्कशॉप आंबेडकर चौकात. मग तिथून मी ते सगळं चढवलं आणि इकडं सगळं नटबोल्ट सिस्टीम करून सगळे पत्रे वगैरे बसवले. नंतर ते मंदिर आता व्यवस्थित छान महादेवाचं मंदिर पण आता हो आता ते बनवलं. आता त्यावेळेस मी नव्हतो म्हणजे खरं होते आपलेच शेखर साळुंखे वगैरे हे कंपनी होते. पण मस्त बरेच काही लोक फिरायला यायचे. पण ते आता मध्ये थोडंसं एक बिबट्याचं वातावरण तयार झाल्यामुळं लोकांना वर यायची थोडीशी बंदी घातलेली आहे आम्ही. आणि इथं काही यात्रा महोत्सव, काही महोत्सव वगैरे असतो? 2 असतात म्हणजे उत्सव होतात. एक नवरात्रीमध्ये जेवणाचा कार्यक्रम व्हायचा, पण या लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष काही झालंच नाही आहे. नाही तर मग आपलं हनुमान जयंती आणि हे नवरात्री दोन्ही कार्यक्रम खूप चांगले व्हायचे. धन्यवाद. खूप छान प्रकारची आपली इथली माहिती स्थानिक काकांनी आपल्याला दिली आणि या मंदिराचा बांधकामासाठी त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. तर त्यासाठी आपण त्यांना भावी शुभेच्छा देऊ आणि आपला व्हिडिओ पुढे चालू ठेवू. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात समोर आपल्याला हे बदलापूर शहर दिसतंय आणि आपण हा इथं आहे गिरनार कट्टा. पाहू शकता हा गिरनार कट्टा. आणि मित्रांनो हा हे आपलं निसर्गरम्य बदलापूरचं आपण या ठिकाणी आपल्याला दर्शन घडतंय आणि सुंदर असं हे बदलापूर शहर आपण या ठिकाणी पाहू शकतो. मित्रांनो पूर्ण बदलापूर इथून बघू शकतो आपण. हे पूर्ण बदलापूर. इथून आपल्याला खूप लांब अंतरावर बारवी डॅम दिसतोय. समोर ते मुळगावचं श्री क्षेत्र खंडोबारायाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि हाच तो मित्रांनो गिरनार कट्टा. मित्रांनो गिरनार कट्ट्यावर खूप मोठ्या प्रमाणात सकाळी भाविक आणि वॉकिंग करण्यासाठी भरपूर पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि गिरनार कट्ट्यावरचं विहंगम दृश्याचा ते नक्कीच आनंद घेत असतात. असा हा गिरनार कट्टा. त्याचं नाव कसं पडलं हे आपल्याला माहीत नाही, पण तिथून संपूर्ण बदलापूर शहर आपण पाहू शकतो. असा सुंदर असा हा गिरनार कट्टा आहे.
मित्रांनो, या ठिकाणी आपण छान प्रकारे गिरणा कट्टाचे ड्रोन शॉट घेतले आहेत आणि आपल्याला एक सुंदर असं हे बदलापूर आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे. आपण पाहू शकतो मित्रांनो, हे निसर्गरम्य बदलापूर, माझा बदलापूर. आणि समोर आपल्याला खाली दिसते ते आई वाघदेवीचे मंदिर. आपण तिथूनही ड्रोन शॉट घेतले आहेत आणि समोर दिसते हा विहंगम दृश्य असं आपलं हे बदलापूरचं. खूपच छान हा इथून व्ह्यू आपल्याला एकदम छान दिसतो, सुंदर. आणि ही जागा म्हणजे मित्रांनो ही गिरनार कट्टा. या ठिकाणी सकाळी सकाळी लोक येतात आणि ध्यानधारणा नामस्मरण करतात. खूप सुंदर ही जागा आहे. आणि तुम्हाला मगाशी बोललो तुम्ही, हा इथून खाली एक रस्ता आहे जायला, त्या ठिकाणी एक झरा आहे. आता तिथं रस्ता थोडा निसरडा असल्यामुळे आपण काही जाऊ शकत नाही, पण तिथं तो झरा 12ही महिने वाहतो. आणि तिथलं पाणी या ठिकाणी जे आपले निसर्गप्रेमी आहेत ते या ठिकाणी झाडं लावतात आणि ते झाडांना त्या झऱ्याचं पाणी घालतात. खूप सुंदर असं हे निसर्गरम्य सह्याद्री आणि विहंगम असं हे माझा बदलापूर. आपण या ठिकाणी त्याचं पूर्णपणे आपण या ठिकाणी व्हिडिओ घेतलेला आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपले काही सूचना असतील तर नक्कीच लिहा.